आज आपण शिकणार आहोत फॅक्टरी रिसेट प्रोटेक्शन। फॅक्टरी रिसेट प्रोटेक्शन काय असतं? जर आपला मोबाईल चोरीला गेला आणि चोरीला गेल्यानंतर जर त्याला कोणी हार्ड रिसेट किंवा फॅक्टरी रिसेट मारलं किंवा त्याला कोणी सॉफ्टवेअर मारलं, तर सॉफ्टवेअर मारल्यानंतर कंपनीने एक नवीन सॉफ्टवेअर डेव्हलप केलं ज्याच्यामध्ये त्याला फॅक्टरी रिसेट प्रोटेक्शन म्हणतात। मीन्स मोबाईल सॉफ्टवेअर मारल्यानंतर जो लॉक लागतो त्याला म्हणतात फॅक्टरी रिसेट प्रोटेक्शन। तर लॉक ज्यावेळेस लागतो, ज्यावेळेस आपण नवीन मोबाईल विकत घेतो त्यावेळेला गुगल अकाउंट आपल्याला टाकावं लागतं, त्याशिवाय प्ले स्टोअर चालत नाही। तो जो लागणारा अकाउंटचा जो पासवर्ड आणि युजर आयडी आहे तो आपला अकाउंटचा FRB असतो। तर FRB लागल्यानंतर तुम्ही बघाल की व्हेरीफाय युअर अकाउंट म्हणून असं तुम्हाला दिसेल। तर FRB कधीपासून सुरू झाली आहे? FRB ऑपरेटिंग सिस्टीम आईस्क्रीम सँडविच जेली बीन किटकॅट ज्यावेळेस होतं त्यावेळेस FRB हा नव्हता। FRB सुरू झाला आहे लॉलीपॉप 5.0 5.1 पासून, तर आता चाललेला मार्शमेलो नॉगट आणि ओरो इथे FRB चालतो। म्हणजे आतापर्यंत ज्या OS आता लेटेस्ट आल्यात ज्यामध्ये लॉलीपॉप मार्शमेलो नॉगट आणि ओरिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला FRB सापडेल, पण त्याच्या आधीच्या जे OS आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला FRB सापडणार नाही। तर FRB तोडण्याच्या टोटल 10 प्रकारे आहेत, 10 मेथड आहेत। तर पहिली जी मेथड आहे ती आहे डाउनग्रेड मेथड, दुसरी USB OTG केबल, तिसरी साइड सिंक कॉलिंग मेथड, कीबोर्ड मेथड, फ्लॅशिंग विथ कॉम्बिनेशन फाईल, फ्लॅश विथ .tar फाईल, एक्सोनॉस और कॉलकॉम CPU साठी, यूज फ्लॅशबॉक्स टूल, क्रॅक सेटअप, टॉकबॅक मेथड आणि ब्लूटूथ मेथड। तर आपण प्रत्येक मेथड एक मेथड पाहणार आहोत। तर सगळ्यात पहिली जी मेथड आहे ती आहे डाउनग्रेड मेथड। डाउनग्रेड मेथड म्हणजे काय की जर सपोज आपल्या मोबाईलमध्ये ऑलरेडी लॉलीपॉप आहे, त्याला आपल्याला डाउनग्रेड करायचं मीन्स त्याची फाईल आपल्याला किटकॅट मध्ये कन्वर्ट करायची आहे आणि आपल्याला फ्लॅश करायचं आहे, कारण की आपला जो FRB आहे तो लॉलीपॉप पासून सुरू झालेला आहे। तर तुम्हाला त्यासाठी गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे सॅमसंग J2, जसे की तुमचा जो पण मॉडेल आहे मीन्स सॅमसंग आणि मॉडेल नंबर आणि किटकॅट फ्लॅश फाईल। त्यानंतर तुम्हाला ती फाईल डाउनलोड करायची आहे। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यूम मायनस होम आणि पॉवर ऑन बटननी मोबाईलला डाउनलोड मोडला टाकायचं आहे। डाउनलोड मोडला टाकल्यानंतर तुम्हाला त्याचा USB ड्रायव्हर इन्स्टॉल करायचा आहे आणि मोबाईल USB ला कनेक्ट करायचा आहे। सेम जसं तुम्ही ODNI सॉफ्टवेअर मारता तसं तुम्हाला त्याला सॉफ्टवेअर करायचं आहे, पण सॉफ्टवेअर मारताना तुम्ही जी फाईल डाउनलोड केलेली आहे किटकॅटची ती तुम्हाला PDA किंवा AP मध्ये घ्यायची आहे। PDA किंवा AP मध्ये सिलेक्ट करायचं आहे, मोबाईल कनेक्ट करायचा आहे, PDA AP मध्ये डाउनलोड मोड मध्ये क्लिक केल्यानंतर स्टार्ट बटन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि स्टार्ट बटनवर क्लिक केल्यानंतर टोटली पूर्णपणे त्याला फ्लॅश होऊन द्यायचा आहे। मोबाईल फ्लॅश झाल्यानंतर रिस्टार्ट होईल, रिस्टार्ट झाल्यानंतर तुमचा FRB चालू होईल। तर ही जी पहिली मेथड आहे डाउनग्रेड मेथड। डाउनग्रेड मेथडला फक्त तुम्हाला OS अपग्रेड करायच्या ऐवजी तुम्हाला डाउनग्रेड करायचं आहे आणि डाउनग्रेड करून तुम्हाला ती फ्लॅश करायचं आहे। सेम सेकंड मेथड आहे OTG केबल। OTG मीन्स ऑन टू गो, अशा प्रकारची एक OTG केबल असते ज्यामध्ये तुम्ही करू शकता। तर ज्यावेळेस तुम्हाला हे मेथड करायची आहे तर त्या मेथडच्या वेळेस तुम्हाला लागणार आहे एक OTG केबल, USB पॅन ड्राईव्ह, त्याच्यानंतर तुम्हाला लागणारे बायपास करण्याचे ऍप्लिकेशन्स जे तुम्हाला गुगलवरनं डाउनलोड करायचे आहेत आणि त्या पॅन ड्राईव्ह मध्ये कॉपी करायचे आहेत। सेकंड तुम्हाला नेक्स्ट लागणार आहे ते म्हणजे वायफाय कनेक्शन। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही 3 ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। ऍप्लिकेशनची नाव आहेत क्विक शॉर्टकट मार्कर.com, त्याच्यानंतर सेकंड आहे बायपास APK, थर्ड आहे MS FRB बायपास APK। तर या 3 ऍप्स तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे। 3 ऍप्स डाउनलोड करून तुम्हाला पॅन ड्राईव्ह मध्ये ठेवायचे। जसंही तुम्ही डाउनलोड कराल त्यानंतर तुम्हाला मोबाईलला चालू करायचं आहे। मोबाईल चालू झाल्यानंतर तुम्हाला जो पॅन ड्राईव्ह आहे तो पॅन ड्राईव्ह तुम्हाला लावायचा आहे। जसंही तुम्ही पहिल्यांदा पॅन ड्राईव्ह लावाल त्या सुरुवातीला तुम्हाला एक वेलकम विंडो येईल, त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश भाषा सिलेक्ट करायची आहे। इन्सर्ट सिम कार्डचा ऑप्शन येईल, त्याला तुम्हाला स्किप करायचं आहे। स्किप केल्यानंतर तुम्हाला OTG केबल लावायची आहे। OTG केबल लावल्यानंतर तुम्हाला फाईल्स अशा ओपन होतील। फाईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला बायपास एनी जे पण तुम्ही ऍप्स घ्याल त्या ऍप्सला तुम्हाला ओपन करायचं आहे आणि त्या ऍप्सला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। ऍप्स इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला जे तुम्ही डाउनलोड केलं ते ऍप्स तुम्ही इन्स्टॉल करणार आहात। इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही जर इन्स्टॉल कराल तर इन्स्टॉल करताना तुम्हाला अननोन सोर्स विचारेल, तर अननोन सोर्स करून तुम्हाला ते टोटली अननोन सोर्स ओके करायचे आणि ती इन्स्टॉल करायची आहे। इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला सेटिंग मध्ये जायचं आहे, सेटिंग्स ओपन होतील। सेटिंग्स मध्ये जाऊन तुम्हाला बॅकअप अँड रिस्टोर वर जायचं आहे। त्यानंतर फॅक्टरी डेटा रिसेट करायचा आहे, रिसेट डिव्हाइस डिलीट ऑल
ह्या बटन सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर मोबाईल तसाच तुम्हाला रिस्टार्ट होईल. मोबाईल रिस्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ईमेल विचारणार नाही. तर हे कसं करायचं हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो. तर आपल्याला स्टार्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला वायफायचा पासवर्ड वायफाय कनेक्ट दिसतं, वायफायला पासवर्ड लावायचा आहे. वायफायचा पासवर्ड एंटर करायचा. पासवर्ड एंटर केला. त्यानंतर वायफाय कनेक्ट करायचा. त्यानंतर नेक्स्ट, नेक्स्ट, त्यानंतर ॲग्री. ॲग्री केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे तुम्हाला परत एकदा. आता इथे बघा, तुम्हाला इथे जेव्हा तुम्ही नेक्स्ट कराल तेव्हा नेक्स्ट ब्लिंक होत नाही आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, OTG केबल लावायची आहे. OTG केबल लावल्या जसंही तुम्ही OTG केबल इन्सर्ट कराल, इन्सर्ट केल्या लगेच फाईल मॅनेजर ओपन होईल आणि जी आपण OTG केबलमध्ये जी पेनड्राईव्हमध्ये जी फाईल टाकली आहे, ॲप्स टाकला आहे, त्या ॲप्स ओपन होईल. बघा झालं ओपन. ओके, ओपन झाल्यानंतर आपला जो ॲप्स आहे बायपास ॲप्स, त्या बायपास ॲप्सला तुम्हाला ओपन करायचं आहे आणि त्या ॲप्सला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. बायपास ॲप्स ओके, ओपन करा. ओपन करताना ओपन केल्यानंतर सेटिंगमध्ये इन्स्टॉलेशन्स ब्लॉक आहे. सेटिंग्समध्ये तुम्हाला जाऊन अननोन सोर्सवर क्लिक करायचं आहे. अननोन सोर्स ओके करायचं आहे, तरच तो ॲप्स इन्स्टॉल होईल. ओके, इन्स्टॉल. बघा ॲप ओपन इन्स्टॉल झाला. आता आपल्याला ॲप्स ओपन करायचं आहे. जसंही तुम्ही ॲप्स ओपन कराल मोबाईलची सेटिंग्स ओपन होईल. ओके, सेटिंगमध्ये तुम्हाला ड्रॅग आउट करायचं आहे. ड्रॅग आउट केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. बॅकअप्स अँड रिस्टोरवर सिलेक्ट करायचं आहे. बॅकअप्स अँड रिसेट. बॅकअप अँड रिसेटवरती क्लिक केल्यानंतर फॅक्टरी डिफॉल्ट रिसेट, त्यानंतर ऑल डेटा रिसेट, इरेज ऑल डेटा. मोबाईल शटडाऊन होईल, पूर्णपणे डेटा इरेज होईल. मोबाईल शटडाऊन होऊन स्टार्ट होईल. हा मोबाईल चालू झाला. OTG केबल डिस्कनेक्ट करून घ्यायचं आहे. मोबाईल स्टार्ट होतोय. हा स्टार्ट झाला. आता स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला करायचं आहे नेक्स्ट, ॲरो बटन दाबायचं आहे. नेक्स्ट. आता इथे तुम्हाला कनेक्ट केलं नाही केलं तरी चालेल, आणि FRB तुटलेला आहे. नेक्स्ट, नेक्स्ट, ॲग्री, नेक्स्ट, नेक्स्ट, स्किप, स्किप एनिवे, नेक्स्ट. त्यानंतर स्किप करायचं आहे याला ID ला. त्यानंतर स्किप, फिनिश. बघा हा मोबाईल पूर्णपणे चालू झाला.